तर बघा आपल्याला आजचा प्रश्न काय आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे? 8:5 आहे. तर पुढे मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 कमी केल्यास, म्हणजे मोठ्या संख्येत 8 मिळवले आणि आपल्याला सांगितलंय लहान संख्येतून 5 कमी केल्यास मिळवणे म्हणजे बेरीज आणि कमी करणे म्हणजे वजाबाकी. तर लहान संख्येच्या दुप्पट होते, तर मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट होते, म्हणजे मोठी संख्या ही लहान संख्येच्या काय होते? दुप्पट होते. तर त्या दोन संख्या आपल्याला काय करायच्या आहे? शोधायच्या आहे. तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. आपल्याला सांगितलंय दोन संख्यांचे प्रमाण दिलेत, बरोबर. दोन संख्यांचे प्रमाण किती दिले? 8:5. पण त्या दोन संख्या आपल्याला माहिती आहे का नाही, त्याला आपण एक्स मानून घेऊ, बरोबर. म्हणजे बघा 8x आणि मोठी संख्या सांगितली म्हणून +8, बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये काय सांगितलं आपल्याला? 5x प्लस इथं मायनस घ्यावं लागेल, कारण की लहान संख्या काय कमी होते, म्हणून इथं मायनस घ्यावं लागेल, म्हणून इथं काय येईल? 5 येईल, बरोबर. आणि लहान संख्येच्या दुप्पट सांगितली, लहान संख्येच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे काय? गुणाकार करणे, बरोबर. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर किती? 2. तर पुढे बघा आता 8x प्लस 8. आता आपण हे सोडून घेऊ. हा बेपंचे किती? 10x मायनस बेपंचे किती? 10, बरोबर. इकडे आले. आता 8x आणि 10x आपण हा एकत्र करून घेऊ. हा इकडे प्लस मध्ये इकडे जाताना मायनस होईल, हा मायनस मध्ये इकडे येताना प्लस होईल, बरोबर. म्हणजे 8 प्लस किती होतील? 10 इज इक्वल टू, आणि हा इकडे प्लस मध्ये तिकडे जाताना मायनस होईल, म्हणजे 10x मायनस किती? 8x, बरोबर. हे दोघांची बेरीज केली किती मिळाली? 18. 10x मायनस 8x किती होतील? 2x, बरोबर. आता x कॉमन काढला, हा इकडे गुणाकारामध्ये इकडे येताना भागाकारामध्ये होऊन जाईल. 18 भागिले किती होऊन जातील? 2. एक ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल? बेनम किती? 18, म्हणजे एक ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 9 मिळाली. किती मिळाली? 9. मग आपल्याला काय सांगितलंय? 8 ने वाढेल आणि 5 ने कमी होईल, बरोबर. मग 8 ने आपण दोघं संख्यांना काय करून घेऊ? 9 ने मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे 8 ने किती होऊन जातील? 72 आणि 9 किती होऊन जातील? 45. म्हणजे 72 आणि 45 आपले काय येईल? उत्तर येईल. ते उत्तर कसे येईल बघा. 8 ने ही संख्या प्लस केली तर आपल्याला किती मिळतात? 80, आणि ही संख्या मायनस केली आपल्याला किती मिळतात? 40. म्हणजे लहान संख्या दुप्पट केली तर आपल्याला किती मिळणार आहे? 80 मिळणार आहे. हाच आपला प्रश्न होता, आणि हा प्रश्न तुम्ही ऑप्शन नुसारही सोडवू शकता विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नुसार तुम्हाला सोपा जाईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.